नमस्कार. आपले स्वागत आहे सनातन ज्ञान चॅनलवर. ज्योतिष्य आणि वास्तुशास्त्रानुसार शनिदेवाचा न्यायाची देवता मानले जाते. जर शनिदेव नाराज झाले तर राजांचा रंक व्हायला वेळ लागत नाही. घरात गरिबी, सतत आजाराचा, कर्जाचा डोंगर आणि कामात अपयश आणि शनी दोष किंवा 7.5 लक्षणे आहेत. आज आपण शनिवारचे असे 12 कडक आणि अत्यंत प्रभावी तोडगे पाहणार आहोत. त्यामुळे शनिदेवाची कृपा येऊन घरात अथांग पैसा आणि सुख समृद्धी येते. चला तर थेट पहिल्या नियमांपासून सुरुवात करूया. पहिला, पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावणे. शनिवारी संध्याकाळी 3 सांजेच्या वेळी पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन मोहरीच्या तेलाचा एक दिवा नक्की लावा. दिवा लावताना त्यामध्ये थोडे काळे तीळ टाकावे. वास्तुशास्त्रानुसार, धार्मिक शास्त्रानुसार पिंपळाच्या झाडाखाली देवाचा आणि शनिदेवाचा वास असतो. या उपायामुळे शनीची 7.5चा प्रभाव थोडा कमी होईल. 2. काळ्या कुत्र्याला किंवा गाईला भाकरी देणे किंवा पोळी देणे. शनिवारी बनवलेल्या जेवातील एक चपाती किंवा भाकरी द्या. त्याला थोडेसे मोहरीचे तेल लावा आणि ती भाकरी घरातील किंवा रस्त्यातील काळ्या कुत्र्याला खाऊ घाला. जर काळा कुत्रा मिळाला नाही तर गाईला द्या. शनिदेव या प्राण्यांवर प्रेम करणार, अत्यंत प्रसन्न होतात आणि त्यावर घरातील सर्व आर्थिक अडचणी दूर करतात. 3. शनिवारी लोखंड खरेदी करणे टाळा. वास्तुशास्त्रानुसार शनिवारी चुकूनही घरातील लोखंड वस्तू, काळे कपडे, काळे तेल, मोहरी तेल किंवा कात्री विकत आणू नये. शनिवारी लोखंड विकत आणण्याने घरात राहू आणि शनीचा तीव्र दोष निर्माण होतो. त्यामुळे घरात पैशाचे मोठे नुकसान होते आणि विनाकारण वाद वाढतात. 4. मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवणे. शनिवारच्या दिवशी सकाळी उठल्यावर घराचा मुख्य दरवाजा आणि उंबरठा पाण्याने स्वच्छ पुसून घ्यावा. त्यानंतर दरवाजा दोन्ही बाजूला मोहरीच्या तेलाचे छोटे स्वस्तिक काढावे. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात वाईट शक्तीचा प्रवास रोखला जातो. 5. खड्या मिठाचा पाणी देणे. शनिवारी लादी पुसताना पाण्यात थोडे खडे मीठ नक्की घाला. मिठाच्या पाण्यात शनिवारच्या दिवशी घर पुसल्याने घरातील नकारात्मक लहरी आणि आजारावर वेगाने दूर होते. तसेच घरातील सदस्याचे मन शांत राहते. 6. पश्चिम दिशेला दिवा लावणे. वास्तुशास्त्रानुसार शनिदेवाची मुख्य दिशा ही पश्चिम दिशा मानली जाते. म्हणून शनिवारी संध्याकाळी घराच्या पश्चिम कोपऱ्यात किंवा पश्चिम दिशेला तोंड करून मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे अत्यंत शुभ आहे. त्यामुळे घरातील प्रगती, रखडलेले मार्ग मोकळे होतात. 7. हनुमान चालीसा किंवा शनी स्तोत्राचे पठण. शनिवारी संध्याकाळी देव्हाऱ्याचा दिवा लावल्यानंतर शनीचे स्तोत्र किंवा हनुमान चालीसा पठण मोठ्या आवाजात करावे. असे मानले जाते की फक्त हनुमानजीचीच पूजा करतात त्यांना शनी देव कधीही त्रास देत नाही. हा उपायामुळे मनातील भीती आणि मानसिक ताण दूर होतो. 8. छत्रावरील पादत्राणे आणि अडचणी. शनिवारच्या दिवशी घराच्या छतावर, टेरेसवर किंवा बेडच्या खाली कधीही जुन्या तुटलेल्या चपला किंवा बूट साठवून ठेवू नका. असे जुने सामान साठवून ठेवल्याचे राहू आणि शनीचा अत्यंत वाईट प्रभाव कुटुंबावर पडतो. त्यामुळे कुटुंबातील मुख्य व्यक्तीच्या नोकरी व्यवसायात मंदी येते. 9. काळ्या धागाचा तोडगा. जर घरातील एखाद्या सदस्याला सतत वाईट नजर लागत असेल किंवा कामे बिघडत असतील तर शनिवारी शनी मंदिरात जाऊन एक काळा धागा आणावा. तो धागा शनी देवाच्या चरणाशी स्पर्श करून त्यावर 7 गाठी मारून गळ्यात किंवा उजव्या हातात बांधावा. त्यामुळे सर्व प्रकारचे वाईट नजरेतून रक्षण होते. 10. मोहरीचे तेल दान करणे. शनिवारच्या दिवशी एक लहान वाटीत मोहरीचे तेल घ्या. त्या तेलात स्वतःच्या चेहऱ्याचे प्रतिबिंब पहा. त्याला छायादान म्हणतात आणि ते तेल वाटीत शनी मंदिरात जाऊन एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा. या तोडग्यामुळे आरोग्याचे मोठ्या समस्या दूर होतात असे सांगितले आहे. 11. निळे आणि काळे कपडे वापरणे. शनिवारी शनिदेवाची पूजा करताना किंवा महत्त्वाच्या कामात जाताना निळ्या किंवा काळ्या कपड्याचे परिधान करणे अत्यंत शुभ मानले जाते. या उलट शनिवारच्या दिवशी लाल रंगाचे कपडे घालणे टाळावे, कारण लाल रंग शनिदेवांना प्रिय नाही. 7. शनी मंत्राचा नामजप. त्याने महत्त्व आहे. पूजेच्या शेवटी किंवा रात्री
झोपण्यापूर्वी ओम शनिश्राय नमः हा मंत्राचा 108 वेळा जप करावा. जर तुम्ही जप करू शक्य नसेल तर मोबाईलवर मंत्र ऐकून घ्यावे. जर मित्रमैत्रिणी 12 या उपायापैकी कोणता उपाय तुम्हाला शनिवारी करणार आहात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माहिती मोलाची वाटल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.